निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। आमदार अमोल खताळ जना आहेर यांच्या भेटीला अमोल खताळ यांची जना आहेर यांच्या निवासस्थानी अचानक भेट। गुलाब भोसले यांचा ही भेट घडून आणण्यासाठी मोठा पुढाकार। संगमनेर तालुक्यात सत्तांतर झालं आणि सर्वच विरोधक अजूनही विजयाचा आनंद साजरा करत आहेत। 2014च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार जना आहेर हे बाळासाहेब थोरात यांच्याकडून पराभूत झाले होते। त्यांनी आता अमोल खताळ विजयी होताच आनंद साजरा केलाय। तब्येतीच्या कारणास्तव जना आहेर हे काही दिवसांपासून राजकारणापासून अलिप्त होते, परंतु अमोल खताळ यांच्या विजयानं जना आहेर यांचा आनंद द्विगुणित झाला आहे। आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता। त्यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। खरं पाहिजे तर 2014ला विधानसभा निवडणूक लढलो आणि जेव्हा निवडणुकीला समोर जात असताना मला लोक वेळेत काढायचे, म्हणजे याचं काम आहे का म्हणजे आमदार किती लोक राहिले म्हणजे याचं काम आहे। जे मला जे लोकांनी वेळेत काढले ते सगळे मला आमंत्रण सत्कार करताना काल परवापासून ते त्यांच्या भांडवलात आणि ही क्रांती होऊ शकते, थोरात साहेब पराभूत होऊ शकतात या 2014ला आम्ही अंगी काढलं होतं आणि ते स्वप्न जे पाहिलं ते सत्यात उतरवण्याचं काम अमोल खताळ सारख्या एका सर्वसामान्य युवकांनी या ठिकाणी तालुक्यात केलं। हे आमच्या दृष्टीने फार मोठी अभिमानाची बाब आहे। ते कोणाच्या माध्यमातून केलं तर आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, विजयदादा विखे पाटील साहेब असतील, शालिनीताई विखे ताई असतील, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील आणि जनता यांनी एक क्रांतिकारी निर्णय म्हणजे 1994 क्रांतिकारी चित्रपट आलता नाना पाटेकरचा आणि त्याचा निर्माता होता कोणतरी मला मुकेश काहीतरी। तसा या संगमेश्वर तालुक्यात नवीन क्रांतिकारी चित्रपट आला। त्या क्रांतिकारी चित्रपटाचा नायक अमोल खताळ आणि निर्माता नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब। आणि हे जे स्वप्न पाहिलं म्हणजे मला आज जर मला वर्षापूर्वी सांगितलं होतं नामदारांनी की तू बॅटिंग कर मी फिल्डिंग लावतो, परंतु माझी बॅटिंग करायची वेळ आणि आज मला या शारीरिक व्याधींनी त्रासल्या कारणाने मी थोडा बाजूला थांबलो, परंतु संजय गांधी निराधार योजनेचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर सर्वसामान्यांना न्यायाची भूमिका अमोल खताळ यांच्या माध्यमातून झाली। उद्या या तालुक्यामध्ये 40 वर्ष जे लोकांनी हा तालुक्यातली विकास कामं पाहिली, परंतु 40 वर्ष जे पाहिलं नाही ते इथून पुढच्या 5 वर्ष लोकांना पाहायला भेटेल। विकास काय असतो, विकास कामं काय असतात, लोकांनी अपेक्षा अमोलजींच्या माध्यमातून व्यक्त केली की या तालुक्यात MIDC झाली पाहिजे, या तालुक्यात देवस्थान पर्यटनाचे प्रश्न सुटले पाहिजे, असे अनेक नुसतं सभामंडप बांधायचे आणि त्या गावातल्या लोकांना खेळत ठेवायचे। हे काम अमोलजींच्या माध्यमातून होणार नाही। सभामंडप तर होणारच आहेत, देवाधिकाची काम होणारच आहेत, परंतु काहीतरी या नवीन तालुक्याला काहीतरी नवी दिशा देण्याचं काम अमोलजींच्या माध्यमातून होईल। आता माझ्यावर फक्त बलात्काराचा आणि 302 दाखल नाही, सगळे गुन्हे दाखल नाही माझ्यावर। मला काही नाव माहित नाही, मला कोणाला नाव ठेवायचं नाही, परंतु नामदार साहेबांनी जे पिलावळ सांभाळली ती फक्त याचं वाटोळं कर त्याचं वाटोळं कर। आज इथे अशोक गाडेकर आहे काँग्रेसमध्ये माझा अतिशय जीव बाळापतीचा मित्र, आम्ही एकत्र राहिलो, खेळलो, बागडलो, पण मला तो सोडून गेला, आमच्या मारामारी झाल्या, परंतु त्याच्या वाईट काळामध्ये त्यांनी त्यांच्याबरोबर एकनिष्ठता ठेवली, परंतु त्याच्या वाईट काळामध्ये मंडळीने असे कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले म्हणून आज त्यांना लोक आणि काय टिंगले तुझं हसत राहिले। अमोल खताळ खबरे जना आहेर रस्त्यावरचा पुढे अरे अमितच्या सारख्या पोरले तुमचं आता महाराष्ट्र देश हसायला लावले आज तुमच्यावर। निश्चितच आमचे मार्गदर्शक असलेले जना भाऊ त्यांनी सुद्धा यापूर्वी संगमनेर विधानसभा निवडणूक लढली, एक मोठी लढत त्यांनी सुद्धा दिली होती। आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना निश्चितच आज आम्हाला संगमनेरमध्ये परिवर्तनाची संधी भेटली, त्याबद्दल एक समाधान आणि आनंद आहे। काय सांगाल बरं नाही, अमोल खताळ हा काल अमोल खताळच होता, आजही आहे आणि उद्या तोच राहणार आहे।
आमदारकी हे फक्त एक पद आहे, परंतु काल आपण जनतेमध्येच होतो, जनतेची सेवा करत होतो. त्या माध्यमातून फक्त एवढंच आहे का आज आपल्याला ज्या विकास कामासाठी, ज्या छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी संघर्ष करावा लागत होता, या तालुक्यातील आता स्वाभिमानी जनतेचा यापुढे हा संघर्ष कुठेतरी थांबवण्याचा माझा प्रयत्न आहे. मी आता तुम्हाला येताना बघितलं स्कूटीवरती आला आमदार मध्ये तर खूप मोठा आमदाराचा मैदान असं तुम्ही स्कूटीवरती आला. माझी हीच सवय आहे, मी आजही तेच सांगतो. मी बाजारपेठेत म्हणा किंवा संगमनेर शहरात हा टू व्हीलरच फिरणार. मला या गाड्या लावा याचा मोह नाही. मला जनतेची सेवा करून जनतेच्या चेहऱ्यावरील जे समाधान आहे ते पाहण्याचे मला एक आनंद आहे. नाही, मी पहिल्या दिवशी ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या भगवी टोपी घातली होती आणि आपले विचार सुद्धा ज्या आहेत त्या विचारानुसारच आपण काम. गेलोच होतो मी मागच्या आठवड्यात सुद्धा ज्यावेळेस मुंबईला पक्षाची शिवसेना अंतर्गत आमची पक्षाची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सुद्धा माझी टोपी होती. तर भगवं हे काय असं आपल्या धर्माचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे मला बी माझ्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता, सुरुवातीला ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवसापासून भगवी टोपी घातल्यामुळं निकालापर्यंत आणि भविष्यात सुद्धा माझ्या डोक्यावरती तुम्हाला दिसेल. मला चर्चा आहे, जोरदार चर्चा आहे. निश्चित न मागता मला आमदारकी भेटली ना, ग्रामपंचायत लढलो ना, नगरपालिका लढलो, मला आमदारकी भेटली. माझे नेते असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजयदादा असतील, शालिनीताई असतील, यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासामुळे आज मी तुमच्या समोर एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आज संगमनेरचा लोकप्रतिनिधी झाला. मी पक्षांनी माझ्या नेत्यांनी जर मला संधी दिली तर निश्चितच त्या माध्यमातून काम करायला मला, जनतेची सेवा करायला मला आवडेल. आजपर्यंत या तालुक्यात असं कधी झालं नाही. त्यामुळे लोकांचा जो स्वातंत्र्य झाल्यासारखं, म्हणजे मला लोक सांगताय भाऊ आम्ही आत्ताशी कुठेतरी स्वातंत्र्य झालं. संगमनेर तालुका इतके दिवस पारतंत्र्यात होता, आता स्वातंत्र्य झालंय. त्यामुळे लोकांच्या भावना, कार्यकर्त्या युवकांच्या भावना असतील, आमच्या लाडक्या बहिणी असतील, प्रत्येक स्तरातील लोक, शेतकरी असेल, कामगार असेल, सर्वजण मला आज अभिनंदनाचा वर्षाव करताय, फोनद्वारे शुभेच्छा देत. आज त्यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली. पठार भागाचे नेते गुलाब भोसले यांनी आपल्या मोटारसायकलवरून अमोल खताळ यांना जना आहेर यांच्या घरी आणलं. यावेळी अमोल खताळ यांनी जना आहेर यांची अस्तेवाईकपणे चौकशी केली. यावेळी त्या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, गुलाब भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.